एक मोठी बातमी येते। कल्याणमधील मोहने गावामध्ये एक धक्कादायक अशी घटना घडली आहे। फटाके खरेदीच्या वादामधून 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे। फटाक्याच्या स्टॉलवर लहुजी नगरमध्ये 2 तरुण फटाके घेण्यासाठी गेलेले होते। यावेळी फटाक्याच्या देण्याघेण्यावरून वाद झालाय। हा वाद मिटल्यानंतर मोहने येथील स्थानिक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहुजी नगरमध्ये जाऊन घरांची तोडफोड केली आहे, महिलांना मारहाण केली आहे, तसंच घरांवर दगडफेकही केली आहे। या दगडफेकीमध्ये 9 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र शेकडो गुंडांनी पोलिसांसमोरच दगडफेक सुरू ठेवली आणि घरांची तोडफोड करून महिलांनाही मारहाण केली आहे। संध्या साठे या तरुणीने मात्र या परिस्थितीतही या गावगुंडांचा सामना केल्याचं समोर आलंय। तर या निमित्तानं काही सवाल उपस्थित होत आहेत। आपण पाहूयात महत्त्वाचे मुद्दे। कल्याणमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कल्याणमध्ये पोलिसांचा धाक उरलाय का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। कल्याणसारख्या शहरामध्ये गावगुंड कोण पोचतंय? गावगुंडांना बळ देणाऱ्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार असाही सवाल या घटनेमुळे उपस्थित होतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही हे गावगुंड अजून मोकाट का आहेत? या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे का आणि या गुंडांच्या मुसक्या अजून का आवळल्या जात नाहीयेत? माधवी, अत्यंत धक्कादायक ही घटना घडलेली आहे। रात्री 12-1च्या दरम्यान 60 ते 70 गावगुंडांनी लहुजी नगर या वस्तीवरती दगडी लाठ्या आणि रॉड अशा पद्धतीने जाऊन हल्ला केलेला आहे। आणि विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा हल्ला घडत होता। पोलिसांनी देखील अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना देखील धक्काबुक्की त्या ठिकाणी केलेली आहे। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की एक संध्या साठे नावाची जी तरुणी आहे ती त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न करते, मात्र तरी देखील तिला मारलेलं आहे, तिचं डोकं फुटलेलं आहे आणि 7 ते 8 महिला या घटनेमध्ये जखमी झालेल्या आहेत। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी संध्या साठे गेली असता त्याची तक्रार नोंदवून घेतलेली नाहीये। मात्र त्यांचेच काही लोक जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र त्यांचा गुन्हा नोंदवून घेतलेला नाही। त्यामुळे नेमकं आता पोलिसांची भीती ह्या गावगुंडांना राहिली की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। मात्र त्या वस्तीमध्ये सर्व नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि अत्यंत धक्कादायक अशी घटना घडल्यामुळे आता परिसरामध्ये एक प्रकारे दहशत जी आहे ती निर्माण झालेली आहे। खूप गंभीर ही घटना आहे। आता या सगळ्या प्रकरणी कशी कारवाई होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कल्याणमधली ही अतिशय गंभीर अशी घटना, गावामध्ये घुसून गावगुंडांनी घरांवर दगडफेक केलेली आहे, पोलिसांसमोरच महिलांनाही मारहाण झालेली आहे। या सगळ्या प्रकारामध्ये 9 ते 10 जण जखमी झालेली आहे आणि फटाक्यावरनं अतिशय किरकोळ कारणावरनं झालेला हा सगळा प्रकार आहे। पोलिसांचा धाक संपलाय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय।